पुस्तकाचं नाव स्मृतिचित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव सप्तशृंग. पुढे चालू, त्यात म्हणजे भाग दुसरा. नागपुराला असताना भाऊजींना पुष्कळ मुली सांगून आल्या होत्या, पण ते लग्नाला काही कबूल होत नव्हते. ते म्हणत की वहिनी, तुम्ही उगाच कशाला काळजी लावून घेताय. ह्या त्यांच्या बोलण्यामुळे माझ्या पोटात धस्स व्हायचं. पण व्हायचं तेच झालं. त्यांना जणू स्वप्नच पडलं होतं. एक दिवस भाऊजी नागपुराला परत गेले आणि वासुदेवराव पटवर्धनांचं पत्र आलं की भाऊजी विषमज्वराने आजारी असून त्यांनी माझा, आत्याबाईंचा आणि टिळकांचा ध्यास घेतलेला आहे. आम्ही सगळ्यांनी निघण्याची तयारी केली. पण दुसऱ्याच दिवशी तार आली की भाऊजी आम्हाला सोडून देवाघरी चालते झाले. हाही आमचा पोपट आम्हाला असाच सोडून जाईल अशी आम्हाला कल्पनाच नव्हती हो. पण पटवर्धनांची तार येऊन ती खरी झाली. भाऊजींचं लग्न केलं असतं तर केवढा अनर्थ झाला असता हे आत्ता आम्हाला कळलं. अशी माणसं देव आपल्याकडे लवकर नेतो असं म्हणतात, ते काही खोटं नाही. मग काही काळ आमचा आनंद पार मावळला आणि नाना संतांना आमची भांडणं ऐकायला मिळेन अशी झाली. काही दिवस गेले, भाऊजींबद्दलचं दुःख ओसरलं. मला माहेरी जाण्याची वेळ आली. मी म्हणे, मी नाही जात. मामा वारले, आत्याबाई दुसऱ्यांकडे. पण त्यांचा आग्रह असा की जा, मी पैसे पाठवीन. आणि आता पैसे सुद्धा जरा बरे मिळत असत. आमचा हा वाद चाललाय तोवर माझ्या भावाचं पत्र आलं की त्याची सौभाग्यवती प्रसूत होऊन मुलगा झाला आणि उभयता बारशाला यावं. आता तर टिळकांचा फारच आग्रह सुरू झाला. पहा, तुझ्या भाच्याच्या बारशाला गेली नाहीस तर खूप वाईट दिसेल नाही का. तशात हा तुझ्या भावाचा पहिलाच मुलगा आहे. पुढे जायचं म्हणालीस तर बैलगाडीची दगदग तुला सोसणार नाही. हो ना करता करता माझी तयारी झाली आणि मी घरात तयार केलेलं सगळं सामान घेतलं. आम्ही एक गाडी भरली आणि निघालो. जलालपूरला पोचलो तो शनिवार, अमावास्या. तशात घरामध्ये पाचवी. आत्याबाई म्हणे, घरात जाऊ नको. मी सांगितलं, मी जाणार. मला माझ्या भाऊजाईची पाचवी बाधते. असं कसं होईल? आणि माझ्या वेळेला ती पाचवीला कुठे जाईल? मी आत्याबाईंचा मुळीच ऐकलं नाही. सरळ भावाच्या घरी जाऊन राहिले. टिळक परत गेले. महिन्या दीड महिन्यानी पुन्हा आले जलालपूरला. माझ्या पोटात धस्स झालं. मला वाटलं की नेहमीच्या रिवाजाप्रमाणे सर्वस्वावर तुळशीपत्र ठेवून हे बनवून आले असतील. पण तसं काही नव्हतं हो. या वेळेला टिळकांचा खिसा चांगलाच गरम होता. अहो, संध्याकाळची वेळ होती. घरामध्ये आंब्यांच्या आढ्या लावल्या होत्या, त्यामुळे गोड वास सगळीकडे पसरला होता. संध्याकाळी गुरं घरी आली. त्यांच्या मागोमाग माझे धाकटे बंधू विष्णू काका घरी आले. गुरांना चारा वगैरे सोडून ते टिळकांपुढे येऊन बसले. अहो टिळक, माझं दुखताय पोट. तुम्ही मोठ्या राजवैद्यापाशी त्याची कला शिकलात म्हणून ऐकलंय. पहा बघू माझी नाडी. मग टिळकांनी नाडी पाहून सांगितलं की आज आंब्याचा रस आणि कांद्याची भजी जरा अधिक झालेली आहेत. वा 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 वा, तुम्ही वैद्य लोक मोठे चाणाक्ष असता. घरात आंब्याचा वास येतोय, शिवाय आज कांदे नवमी आहे, तेव्हा खूप बेत जमला. अहो, इकडे तिकडे पाहून ठरवायचं. शेजारी बत्ता पडला असला की रोग्याने बत्ता खाल्ला म्हणून ठोकून द्यायचं. तसं नाही हो, पण मनीची नाडी पाहून तिची केव्हा सुटका होईल ते बरोबर सांगा, तर म्हणेन खरी. ये ग मने बाहेर, आता यांची परीक्षा बघूया. मी सांगतो, पण माझं बरोबर झालं तर तुम्ही पेढे दिले पाहिजेत, नाही तर मी देईन. या अटीवर माझी नाडी बघण्याचं ठरलं. मी बाहेर येऊन बसले. मला त्या दिवशी जरा बरं वाटत नव्हतं, पण ते मी कुणालाच सांगितलं नव्हतं. टिळकांनी माझी नाडी पाहून सांगितलं की उद्या दुपारी 2 वाजता ही प्रसूत होईल आणि हिला मुलगा होईल. हो खरंच, दुसऱ्या दिवशी 2 वाजता माझी सुटका झाली आणि मुलगा झाला. पहिल्या 2 खेपांना टिळक जवळ नव्हते, पण यावेळेला मात्र होते. मी फार आजारी पडले होते. ती पहिलीच आषाढी दशमी होती. मुसळधार पाऊस पडत होता. पण तेवढ्या पावसात टिळक नाशकाला गेले आणि तिथून त्यांनी मोठ्या फीचा डॉक्टर आणला. शिवाय त्याच्या टांग्याचं भाडं सुद्धा टिळकांना द्यावं लागलं. पहिली 2 मुलं गेली म्हणून हा तिसरा मुलगा मी माझ्या भावजाईच्या ओटीत घातला. मुलाला पाहताच तिचा पान्हा फुटला. तिचा मुलगा 6 महिन्याचा होता. ती आत्याबाईला म्हणे, सासूबाई, त्याला मी आत्ताच घेते.
ती म्हणे असं म्हणू नये, त्याची आई सुखरूप राहो. हे अगदी कृष्णासारखं झालं हो. देवकीचा पुत्र पण यशोधनी सांभाळला. भाऊजाईनी 3 महिने आणि वणीला आणखी दोघींनी 3-4 महिने त्याला सांभाळला. टिळकांनी 10 दिवस वाजंत्री लावली. 10 रुपयाचे पेढे वाटले. अहो, भावाने जेवण दिलं. 13व्या दिवशी नाव ठेवलं आणि टिळक वणीला गेले आणि पाळण्यात मुलाचं नाव ठेवलं दत्तात्रय. रमाबाईंजवळ तो राहायचा. माझ्याजवळ किंवा आत्याबाईंजवळ रडायचा. हा असं काय बरं करतो म्हणून आत्याबाईंना कसंच वाटायचं. एक दिवस तिला स्वप्न पडलं की गोविंदराव मामा जसे काही तिला म्हणतायत की टिळकांचा जीव संसारात नाही म्हणून मनूकडे मी आलोय. आत्याबाईंच्या मनाने घेतलं की गोविंदराव मामा पोटी आले. तिने पुन्हा वाजंत्री लावली, पेढे वाटले, बारसं केलं आणि दत्तूचं नाव ठेवलं गोविंद. या मुलाला पुढे आणखीही 3 नावं मिळाली. वणीला काकाजींच्या आईचा नवस फेडताना अंबादास हे नाव ठेवलं. पुढे मुलगा 2-3 वर्षाचा झाल्यावर राजनांदगावाला गेलो आणि तिथे टिळकांच्या एका बंगाली डॉक्टर मित्राच्या आग्रहावरून आम्ही दत्तूला शरश्चंद्र म्हणायला लागलो आणि पुढे ही सगळीच नावं मागे पडून देवानीच दिलेला म्हणून देवदत्त असं बाप्तिस्म्याच्या वेळी त्याचं 5व्यांदा नाव बदलण्यात आलं आणि मात्र नेहमी आम्ही त्याला दत्तूच म्हणायला लागलो. 3 महिने पुरे झाले. मला नेण्यासाठी टिळकांनी वणीहून गाडी पाठवली. बरोबर माझ्या भावजाईच्या मुलासाठी आणि दत्तूसाठी अंगडी, टोपडी, खण, आत्याबाईला लुगडं वगैरे सगळं सामान पाठवलं. पण गाडी पाहिली आणि आत्याबाई रागावली. आज कोजागिरी पौर्णिमा आहे, आज मी मनीला पाठवणार नाही. मुलगा 5 महिन्याचा झाला म्हणजे घेऊन जा म्हणावं. असा निरोप देऊन गाडी परत पाठवून दिली. गाडी परत गेली. ताबडतोब टिळकांचं रागारागाचं पत्र आलं की पत्र पाहताच निघून ये, न आलीस तर मी आपलं तोंड तुला कधीच दाखवणार नाही. ओ मी घाबरूनच गेले. मग भावानी गाडी करून दिली आणि मी एकटीच दत्तूला घेऊन गेली. पण मी वणीला पोचले तो टिळक सखाराम भाऊजींकडे गेल्याचं कळलं. 15 दिवसांनी ते नंतर परत आले. माझी मुलगी वारली तेव्हा काकाजींच्या आईने नवस केला होता की आता जर मनुताईला मुलगा झाला तर त्याचा पाळणा गडावर घालून त्याचं नाव अंबादास ठेवू, त्याचं वजन करून त्याच्या भारंभार गुळ वाटू आणि 5व्या वर्षी त्याचं जावळ गडावर काढू. मग त्याचं नाव ठेवण्यासाठी आत्याबाई आली जलालपुराहून. आम्ही 10-20 माणसं गडावर गेलो. त्यात संतही होते. ज्या दिवशी आम्ही गडावर गेलो त्याच रात्री मला तिथे ताप भरला. दुसऱ्या दिवशी तिथे जेवणावळ करायची असं ठरलं होतं. मग नाना संतांनी माझी नाडी बघून सांगितलं की जेवणावळीच्या भानगडीत काही पडू नका, ताबडतोब हिला घेऊन खाली चला, ताप दोषी आहे. मला ताप आला तो चढण्याच्या श्रमाने. जाताना मी सबंध गड चढून गेले होते. कसं तरी नाव ठेवलं आणि डोली करून मला खाली आणलं. डोलीबरोबर टिळक धावतच होते. सगळी मंडळी मागे राहिली होती. दत्तू आत्याबाईंजवळ मागेच होता. तो सारखा रडत होता. घरी आल्यावर सुद्धा रात्री मधून मधून ओरडायचा आणि रडायचा. टिळक माझ्याजवळ बसून होते. पोराने तिकडे रडून रडून आकांत मांडला. आत्याबाई त्याला अंगारे दुपारी करायला लागली पण त्याचं काही रडत संपेच ना. दुसऱ्या दिवशी काकाजींच्या मुलीनी त्याला आपल्या पायावर घेऊन डोलवायला सुरुवात केली. तिचा हात त्याच्या टोपड्याला लागला की तो अधिक किंचाळे. शेवटी तिने ते कुंचड चाचपून बघितलं. अहो तिच्या हाताला लागली सुई. मी कशिदा काढायला घेतला होता आणि सुई कुंचड्याला टोचून ठेवली होती. त्याच्या डोक्याला सुई बोचत होती सारखी. आत्याबाईंचा अंगारा बंद झाला. दत्तूचा अंगला हसा खेळायला लागला. माझा ताप काही पण हटेना. दत्तूच्या खाण्याचे हाल व्हायला लागले. पण सौ भागीरथीबाई मुळे आणि पार्वतीबाई देशपांडे ह्यांनी या संकटकाळी त्याला काही अंगावरचं तर काही गाईचं असं दूध पाजून वाचवलं. तो बहुतेक दिवसभर बापूसाहेब जहागीरदारांच्या घरी असायचा. रात्री त्याला आत्याबाईंच्या स्वाधीन करीत. टिळक आत्याबाईला म्हणत त्याला जहागीरदारांच्या घरातच राहू द्या. पण ते बोलणं ऐकलं की म्हातारी फार संतापे. ती म्हणे मला दिवसा काम असतं म्हणून मी त्याला दूर करते. मी त्याला रात्री दूर करणार नाही. त्याची आई जगलीच तर बरं, नाहीच जगली तर मी त्याला पाठीशी बांधून मोलमजुरी करीन
आणि त्याला सांभाळी. तुम्ही मला पैसे नाही दिलेत तरी चालेल. मी खूपच आजारी होते. मला पुढे पुढे कशाची शुद्ध राहिली नाही. टिळक एकसारखे माझ्या बिछाण्याजवळ बसून होते. नाना संतही जाऊन येऊन होतेच. एक दिवस त्यांनी टिळकांना सांगितलं की आता ही उद्यापर्यंत काही टिकाव धरणार नाही. आजची रात्र जेमतेम काढेल. गाव होतं लहान, मंडळी भराभरा जमा झाली. पुष्कळ विद्यार्थी निजायला आले होते. टिळकांनी नाना संतांना विचारलं की ही आज रात्री अगदी खात्रीने मरणार ना? हो म्हटल्यावर टिळकांनी विचारलं, इच्छाभेदी देऊ का हिला? संत म्हणाले, नको, तुम्ही तिचं मरण 2 तास अलीकडे आणाल. मरणार हे खरं ना? मग 2 तास अगोदर आलं तरी चालेल. असं काहीसं त्यांच्याशी काहीसं स्वतःशी बोलून टिळकांनी मला इच्छाभेदीची गोळी दिली. नाना संतांनी तिथून पाय काढला. ते म्हणाले, तुम्ही वाटेल ते करा, मी जातो. मला उगीच असं वाटायला नको की ती माझ्यामुळे मेली. टिळक माझी नाडी धरून बसले होते. पहाटे मला थोडा उतार पडला. सकाळी संत आले आणि त्यांनी मी जगल्याचं सर्टिफिकेट दिलं. टिळकांच्या धैर्याचं त्यांनी कौतुक केलं. पुढे हळूहळू मला बरं वाटायला लागलं आणि माझ्या आजारामध्ये आत्याबाईंनी पुष्कळसे नवस केले होते ते सगळे पुढे भेटले. काही दिवसांनी टिळकांनी मला आणि दत्तूला देशपांडे यांच्या घरी ठेवलं आणि स्वतः पुण्याला निघून गेले. टिळक गेले ते गेलेच. 1.5 महिना झाला त्यांचा पत्ताच नाही, पत्र नाही. हे माझ्या भावाला कळल्यावर त्यांनी येऊन मला आणि दत्तूला जलालपुराला नेले. दत्तू 8-9 महिन्याचा झाला. मी आपली माहेरीच होते. एक दिवस माझी भावजाई म्हणाली, काय हो वंस, भूत खरंच असतात का हो? मी म्हणाले, नाही ग, ही काहीतरी उगीचच कल्पना आहे. मग आपल्या घरी देवामध्ये आजोबा कसे? माझ्या माहेरी आजोबांच्या नावाचा एक टाक करून बसवलाय. त्यावर सर्वांची भक्ती आहे. बाहेर जाताना, घरात येताना, लग्न कार्यात, अडीअडचणीत जे काही करायचं ते आजोबांचं नाव घेऊन करतात. आमचं त्या टाकावरून पुढे पुष्कळ बोलणं झालं आणि बोलता बोलता आम्ही झोपी गेलो. आम्ही नेहमी एका दंडाळीला निजत असू. उन्हाळ्याला सुरुवात झाली होती आणि म्हणून त्याच दिवशी आम्ही माझघरात न निजता ओसरीवर निजलो होतो. पहाटे पहाटे मला स्वप्न पडलं की आजोबा आले. मी जागी झाले. बाहेर चांदणं पिठासारखं पडलं होतं. अंगणामध्ये 4 गडी निजले होते. विष्णू काका ओसरीवरच्या खोलीमध्ये आतून कडी घालून निजले होते. ही खोली होती फळ्यांची. कामदारीण शेजारी दळायला गेली आणि तिने वाड्याला बाहेरून कडी लावून घेतली. म्हैस नुकतीच व्यायली होती आणि तिची 4 दिवसाची पारडी ओसरीवरच वहिनीच्या पायाशी बांधली होती. तिने वहिनींचा पाय चाटला आणि वहिनीने मोठा सूर काढला. ती उठताच आत्याबाई उठली आणि तिने तिचं मूल आपल्या मांडीवर घेतलं. तिला ती जागी करायला लागली, पण तिचा शब्दच उमटेना. ती नुसती ओय 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 करीत होती. दोघींच्या आवाजात काहीच फरक नव्हता. मी चांगलीच जागी होते, पण मलाही दुसरा आवाज काढता येईना. मी त्या दोघींमध्ये आपला सूर मिळवून दिला. बरं झालं जवळ कुंभाराचं घर नव्हतं. भाऊ शेजारच्या खोलीत फळ्यांवर लाथाबुक्क्या मारायला लागला. अरे मला दार उघडा, म्हणजे मी बघतो एकेकाला, असं तो ओरडत होता. कामदारणीच्या कानी हा आवाज गेला आणि ती घाबऱ्या घाबऱ्या धावत आली आणि बाहेरून दाराला धक्के द्यायला लागली. आपणच बाहेरून कडी घातली आहे ती विसरूनच गेली होती. अंगणामध्ये निजलेले गडी हातामध्ये कुऱ्हाडी आणि काठ्या घेऊन नाचायला लागले. बामणनी जीव मेल्या, बामणनी जीव मेल्या, हे त्यांचं पालुपद होतं. पण आम्ही आत आहोत असं त्यांना वाटत होतं. असा सगळा गोंधळ चाललेला होता. इतक्यात मी बहिणीच्या गळ्यात हात टाकला. ती पलीकडे आत्याबाई होती तिला लागला. त्याबरोबर ती ओरडली, अये पाहता काय, हात चोर, हात चोर. तसे बाहेरचे 4ही गडी माझ्या अंगावर धावले. मी दत्तूला उभ्या उभ्याच गादीवर टाकून अंगणात पळाले आणि अरे मी मनी असं सांगायला लागले. पुढे सगळा उलगडा झाल्यावर पहाटेपर्यंत एकसारखे आम्ही हसत होतो. पुढे कित्येक महिने ही गंमत आठवून आम्ही हसतच राहायचो. प्रकरण संपले.